बघा, ही वस्तुस्थिती आहे की कांद्याला मागच्या काही कालावधीमध्ये थोडे दर कमी मिळालेत. ही वस्तुस्थिती आहे, कोण नाकारणार नाही. परंतु कांद्याचा जर आपण इतिहास बघितला तर साधारणतः मला चांगलं आठवतं आहे की माननीय शेतकरी संघटनेचे नेते आदरणीय जोशी साहेब 35-40 वर्षापूर्वीची गोष्ट असेल कदाचित. त्याही काळामध्ये कांदा आणि ऊसाच्या संदर्भात शेतकरी संघटनेने आंदोलन केलं होतं आणि दर 2-3 वर्षाच्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये थोडं दराच्या संदर्भात कांद्याची अडचण निर्माण होते. ही वस्तुस्थिती आहे. आत्ताच्या घडीला साधारणपणे एक 1500-1600-1700 रुपयापर्यंत कांद्याला दर मिळतो आहे. तोच दर एक 2000च्या पुढे गेला तर निश्चितपणे शेतकऱ्यांमध्ये समाधान त्या ठिकाणी राहील. अर्थात आता जो काही दर मिळतो आहे त्या माध्यमातून पण शेतकरी समाधानी आहे. आणि नाशिक पण निवडून येईल, दिंडोरी पण निवडून येईल. उत्तर महाराष्ट्राचे 8ही महायुतीचे उमेदवार 100% निवडून येतील. त्यांचा फोटो कुठे दिसला नाही, त्याहून नाराजी आहे. असा काही विषय नाही. स्वतः काल पालकमंत्री माजी आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माननीय भुजबळ साहेब स्वतः रॅलीमध्ये जवळपास 1 ते 1.5 तास स्वतः होते. त्यांनी सर्व जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे आणि आम्ही सगळेजण मिळून त्या ठिकाणी महायुतीचा प्रचार करतो आहोत. मला वाटतं की कोणालाही उगाचच असल्या कुरापती करण्यामध्ये काही अर्थ नाही. भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार निवडून येईल. या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया. जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. संपर्क 98 90 98 40 42.